नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांना आता मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे, कारण मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालयाने टॉप्स ग्रुप विरोधात आर्थिक गुन्हे शाखा अर्थात EOW ने दाखल केलेला सी समरी क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात येणार आहे। या प्रकरणात प्रथम दर्शनी कोणताही फौजदारी खटला दाखल होत नसल्याचं क्लोजर रिपोर्ट मध्ये स्पष्ट केलेलं आहे। याच गुन्ह्याच्या आधारे ईडीने सरनाईक आणि इतर संशयितांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता। आणि त्याच प्रकरणी आता सरनाईक यांना ईडीकडून मोठा दिलासा मिळताना आपल्याला पाहायला मिळतंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, एक प्रकारे सरनाईक यांना ईडीकडून मोठा दिलासा म्हणावा लागेल। क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलाय, काय अपडेट? प्राजक्ता, याच्यामध्ये काही गोष्टी स्पष्ट करणं गरजेचं आहे। ते म्हणजे इकॉनॉमिक्स ऑफेन्स विंग ही मुंबई पोलिसांची यंत्रणा आहे। या यंत्रणेने मुंबईतल्या न्यायालयामध्ये तपासाचा अंतिम रिपोर्ट म्हणजे क्लोजर रिपोर्ट जो आहे तो फाईल केलेला आहे। आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये तपास केला असता कुठेही गुन्हा घडेल किंवा गुन्हा घडलेला आहे असं कोणते कृत्य झालेलं नाहीये, कोणताही आर्थिक गैरव्यवहार झालेला नाहीये। त्यामुळे हा तपास आम्ही बंद करतोय असा एक क्लोजर रिपोर्ट जो आहे तो मुंबईतल्या न्यायालयामध्ये त्यांनी सादर केला होता। तो या बुधवारी म्हणजे 2 दिवसापूर्वी मुंबई न्यायालयाने जो आहे तो मान्य केलेला आहे। हा झाला इकॉनॉमिक्स ऑफेन्स विंग मुंबई पोलिसांचा भाग। आणि याच धर्तीवरती म्हणजे ज्यावेळी EOWने हा गुन्हा दाखल केला होता याच धर्तीवरती नंतर ईडीनं म्हणजे ही केंद्राची यंत्रणा आहे त्या यंत्रणेनं हा गुन्हा आपल्याकडे वर्ग केला होता। त्या गुन्ह्यामध्ये त्यांनी तपास सुरू केला होता। त्या प्रकरणी कारवाई करून प्रताप सरनाईक यांची त्यांनी चौकशी केली होती, त्यांच्या मुलांची चौकशी केली होती, परिवारातले अनेक सदस्य जे आहेत त्यांची चौकशी केली होती, दाढी टाकल्या होत्या, प्रताप सरनाईकांच्या काही जवळच्या व्यक्तींना अटक देखील केली होती। या प्रकरणी आता जर EOWने म्हणजे मुंबई पोलिसांच्या EOWने क्लोजर रिपोर्ट फाईल केलेला आहे तर आपली काय भूमिका असेल याबाबत जेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारलं त्यावेळी त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हालाही या प्रकरणामध्ये पुढे काही प्रगती होत नाहीये, त्यामुळे आम्ही या प्रकरणामध्ये लवकर क्लोजर रिपोर्ट फाईल करू म्हणजे मुंबईतल्या सत्र न्यायालयामध्ये लवकरच ईडी जो आहे तो त्यांचा क्लोजर रिपोर्ट फाईल करेल। आणि यामुळे आता मुंबई पोलिसांच्या दाखल गुन्हा जो आहे टॉप्स ग्रुपचा त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळालेलाच आहे। तिथे त्यांना थेट क्लीन चिट मिळालेली आहे। तर इथं तपास बंद झाल्यामुळे त्यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई होणार नाही। हा झाला गुन्हेगारी भाग। दुसरा याच्यामध्ये राजकीय भाग असा आहे की आपल्याला माहिती आहे की जेव्हा प्रताप सरनाईक यांच्यावरती अशा पद्धतीने गुन्हे दाखल झाले होते आणि त्यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली होती यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं होतं, त्यामध्ये भाजपशी जुळवून घ्या नाही तर अशा पद्धतीने टार्गेट केलं जाईल असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं। ह्याचाच पुढे जाऊन राज्यामध्ये सत्ता पालट झालेली आहे। इकॉनॉमिक्स ऑफेन्स विंग जे आहे ते राज्य सरकारच्या अधिकारामध्ये येतं, तिथून त्यांना पूर्णतः क्लीन चिट मिळालेली आहे। तर आता ईडी जी आहे ती केंद्राची आहे, त्यामुळे त्यांनी जर क्लोजर रिपोर्ट फाईल केला तर प्रताप सरनाईक आणि त्यांच्या परिवाराच्या विरोधामध्ये यापुढे कोणती चौकशी किंवा कोणती कारवाई होणार नाही। हा तपास आहे हा बंद केला जाईल असा याचा अर्थ असतो। आणि याचमुळे पुढे जाऊन प्रताप सरनाईक यांची मंत्रिमंडळामध्ये जी वर्णी लागलेली आहे असं बोललं जातंय, त्यामुळे त्यांचा मंत्री बनण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा होईल। त्यामुळे आता ईडी कधी क्लोजर रिपोर्ट फाईल करते आणि त्यात प्रताप सरनाईक किंवा त्यांच्या परिवाराच्या सदस्यांना कशा पद्धतीने दिलासा देते हे पाहावं लागेल। पण ईडीच्या सूत्रांनी हे स्पष्ट केलेलं आहे या प्रकरणामध्ये पुढे तपास होत नाहीये, तपासामध्ये प्रगती होत नाहीये, त्यामुळे आम्ही देखील या प्रकरणामध्ये क्लोजर एकंदरीतच तपासात प्रगती होत नाहीये म्हणून क्लोजर रिपोर्ट फाईल करण्यात आलेला आहे। अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता पुण्यातून एक मोठी